एबीपी मराठी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. परत आपण एकदा गावगाड्याची गोष्ट आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करत आहे. ही तक्रार आहे गावात टाकण्यात आलेल्या गतिरोधक. निवडणूक झाल्यानंतर नगरसेवकाने एक काम केलं असेल तर ते फक्त गतिरोधक टाकणे, दुसऱ्या कामाकडे कोणाचंही लक्ष नाही. परंतु हे गतिरोधक कुठे आणि कसे टाकावे, त्याची नियमावली काय आहे, यासाठी गावातील लोक संसावले आणि काही लोकांनी निवेदन व तक्रार सुद्धा नगर परिषदेमध्ये दिली आहे. या तक्रारी दरम्यान आपल्यासोबत शेवटी सुप्रसिद्ध सुपरिचित आर्किटेक्ट म्हणून निखिलजी गावसकर आपल्यासोबत जोडलेले आहे की त्यांनी गतिरोधक टाळावे यासाठी निवेदन व तक्रार नगर परिषदेला दाखल केलेली आहे. तरी आपण त्यांना विचारूया की या मागचं आपलं कारण काय आहे. परिषदेमध्ये गतिरोधक टाळावे यासाठी निवेदन व तक्रार दिलेली आहे, याच्या मागचं आपलं कारण काय? त्याचं व्यक्तिगत कारण आहे. कारण मी जे मोस्ट ऑफ द केसमध्ये जवळपास 5 ते 6 म्हणजे 900 मीटरमध्ये माझ्या ऑफिस ते माझ्या घरापर्यंत जवळपास 900 मीटरचं अंतर आहे. त्याच्यामध्ये 14 स्पीड ब्रेकर आहेत. याची चाचणी सुद्धा तुम्ही करू शकता. तर यामधले 14 स्पीड ब्रेकरना लांबी रुंदी याचं कुठलाच नियोजन नाही आहे. म्हणजे जर मी बाय कार जातोय तर माझा ग्राउंड क्लिअरन्स असून सुद्धा ते काय आढळतीये, त्याला डॅमेज होत आहे. त्याच्यामुळे आता मी भरपूरदा ऑब्झर्व करतो या गोष्टी की जे वृद्ध लोक आहेत किंवा जे लहान मुलं, जे पालक घेऊन जातात लहान मुलांना शाळेत, त्यांना सुद्धा त्रास होतोय. एवढे स्पीड ब्रेकर्स असल्यामुळे बऱ्याच लोकांना म्हणू शकतो की आपण इजा पण होत आहे. म्हणजे बॅक टू बॅक एवढ्या लोकांना इजा झालेल्या आहेत की मला माझ्याच संबंधित कितीतरी लोक आहेत की जर भेटलेत की दादा तुम्ही खूप चांगलं केलं, तुम्ही निवेदन दिलं. कारण याच्यामुळे झालेली इजा एवढी आहे की आता एक प्रसंग सांगतो. एक प्रेग्नेंट लेडी होती, काही दिवसांपूर्वीचाच विषय आहे, नाव उल्लेख करत नाही. तर त्या प्रेग्नेंट लेडीला अक्षरशः तिचा नेक्स्ट टू नेक्स्ट डे तिचा डिलेव्हरी होता. तर ती व्यक्ती तिथून म्हणजे जस्ट माडीपुऱ्यापासून तिथपर्यंत जसं हॉस्पिटलला जाण्यासाठी, आता मोस्टली हॉस्पिटल जे आहेत ते बाहेरच्या बाजूलाच आहेत, मॅटर्निटी हॉस्पिटल्स, चित्रकला महाविद्यालय त्या साईडला. तर ती व्यक्ती तिथून येईपर्यंत आता तुम्ही विचार करा, त्या बाईला एका ऑटोमध्ये, एक मध्यमवर्गीय व्यक्ती एका ऑटोमध्ये जेव्हा जातोय तर ते एवढे स्पीड ब्रेकर तिला किती वेदना देत असतील. त्यामध्ये त्या व्यक्तीला किंवा त्या स्त्रीला मंकी बोनचा म्हणजे माकड हाड म्हणतो त्याचा डॅमेज झालेला, तिला हेअरलाईन क्रॅक झालेला आहे. म्हणजे अक्षरशः तुम्ही विचार करा की एक लेडी प्रेग्नेन्सीसाठी तर तिचा माकड हाड तिला म्हणू शकतो की डॅमेज झालेला आहे, तर ती व्यक्ती डिलिव्हर साठी कसे करेल? म्हणजे ज्या व्यक्तीचं नॉर्मल डिलिव्हरी होणार होती ती सीझरकडे वळावं लागलं. म्हणजे असे केसेस भरपूर असतील. हे तर माझ्या समोर आलेले आहेत, मला माहिती आहे म्हणून मी सांगतोय. पण असे भरपूर केसेस असतील. काही लोकांना वेगळे काही इजा झाल्या असतील. पण हे चुकीचं आहे. म्हणजे मला तरी वाटतं की शासनाने याच्यावर खरंच लक्ष द्यायला पाहिजे. असावेत स्पीड ब्रेकर, निश्चितच असावेत. पण जसं तुम्ही आता याच रस्त्यावरती मी सांगू शकतो, महात्मा फुले शाळेजवळ एकदम व्यवस्थित रीते, म्हणजे त्याची लांबी म्हणू शकता, रुंदी म्हणू शकता, त्याचा व्यवस्थित स्लोप म्हणू शकता, तो एकदम व्यवस्थित रीते टाकलेला आहे. पण तिथं गरजेचं सुद्धा आहे, कारण तिथं लहान मुलं असतात, सगळे मुलांचा रश असतो जेव्हा शाळा सुटते वगैरे. तर त्यावेळेस त्या लोकांनी तिथं नियोजनात्मक केलेलं आहे. बट बाकी जागेवर, इतर जागेवर, म्हणजे समजून त्या जोगडी पहिला जो परिसर आहे किंवा मोहम्मद अली चौक, इक्बाल चौकचा परिसर आहे, छोटे रस्ते आहेत. याच्यामुळे काय होतं माहिती आहे का, छोट्या रस्त्यांवरती गरजेचं नाही आहे ना, तुम्ही मेन चौकात द्या, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसला द्या, त्यानंतर तुम्ही शाळेला द्या, हॉस्पिटलच्या जवळ द्या, काही प्रॉब्लेम नाही आहे. ते गरजेचे आहेत, तिथं असलेच पाहिजे. पण तुम्ही मागील त्याला देताय, म्हणजे तुम्ही एका घरासमोर 4-4 देत आहेत, त्यामध्ये तर काहीतरी तर अवैध आहेत. म्हणजे काही लोक पाईपलाईन टाकतात, त्याच्यावरती स्पीड ब्रेकर बनवतात. म्हणजे याचं हे तर पूर्णपणे नगरपालिकेचं म्हणू शकतो की आपण निष्काळजीपणा आहे किंवा त्यांचं त्याच्यावरती लक्ष नाहीये थोडक्यात. म्हणजे असं असायला नको ना. ठीक आहे, तुम्ही आम्हाला सुविधा दिल्या पाण्याच्या पाईपलाईनच्या, ठीक आहे, हरकत नाही, ते चांगली गोष्ट आहे. पण ते पाईपलाईनवरती तुम्ही स्पीड ब्रेकर टाकता ते चुकीचं आहे. म्हणजे याच्यामुळे भरपूर साऱ्या गोष्टी विस्कळीत झालेल्या आहेत. तुम्ही म्हणजे नगरपालिकेने याच्यावर खरंच लक्ष द्यायला पाहिजे. हा खूप गंभीर मुद्दा आहे. म्हणजे स्पीड ब्रेकरच टाकावेत असं नाही, खूप सारे मुद्दे आहेत, भरपूर सारे मुद्दे आहेत. मला सांग, मी देऊ शकतो, पण करू शकतात ना. म्हणजे आजचे जे नगरसेवक आहेत, यंग आहेत, सगळे पॉझिटिव्हली काम करण्याचा प्रयत्न करतायत. ठीक आहे, त्यांना जे प्रतिसाद येतात ते त्याप्रमाणे त्याचं काम करतायत. पण त्याच्यावरती त्यांनी आणखी विचार करायला पाहिजे. स्पीड ब्रेकर हा अत्यंतपणे चुकीचा निर्णय आहे, मला असं वाटतं. द्यावं, पण मागील त्याला नको द्यायला. निवेदन देऊन आपल्याला किती दिवस? सर जवळपास मला वाटतं की आता 40 दिवस तरी झालेच असतील. त्याला याच्यावर काही आपल्याला उत्तर मिळालं नाही? नाही, अजूनपर्यंत नाहीये. माझ्याकडे कॉपी आहे त्याची,
की मी तिथं म्हणजे नगराध्यक्ष साहेबांना देऊन आलेलं, त्याची एक प्रत, एक बांधकाम सभापतींना देऊन आलेलं, सीओ साहेबांना देऊन आलेलं. बट त्याचं मला आतापर्यंत कुठलीच प्रतिक्रिया नाही आहे. मी त्याच्यानंतर मला सोमवारी बोलवण्यात आलं होतं. सोमवार ते मंगळवारी त्यांच्याकडनं प्रतिक्रिया, जेव्हा पहिली प्रतिक्रिया आली तेव्हा मी आलो होतो, तेव्हा शासकीय अधिकारी नव्हते तिथं, त्यामुळे ती मीटिंग होऊ शकली नाही. आणि त्याच्यानंतर आज 40 दिवस झाले, आतापर्यंत कुठलीच प्रतिक्रिया नाही. मला बोलावताना त्यांना हे सुद्धा माहित होतं की अधिकारी आज हजर आहे किंवा नाहीये, नाही माहित नसताना तुम्हाला त्यांनी बोलावलं, म्हणजे बोलावलं कशासाठी होतं? पण तेच आता तो प्रश्नचिन्ह आहे, नेमकं आहे काय. कारण वेळ त्यांचा पण अमूल्य आहे, आमचा पण अमूल्य आहे ना. हे बरोबर आहे ना. अधिकारी जर हजर नाहीये तर तक्रारदारावर तुम्ही केव्हा बोलवसाल, जेव्हा त्यात काही सोल्युशन काढायचं आहे. बरोबर, तर त्याला तो संबंधित अधिकारी तर हजर लागतो, निश्चितच. किंवा सभापती लागतो, त्या वार्डातील तो मेंबर सुद्धा लागतो. पण तो हजर नसताना तुम्हाला बोलावलं, ते एक चौकटीत आहेत नियमांच्या, त्यांना त्याच्यावरती कसं प्रतिक्रिया करायचं आहे ते आता ते ठरवतील. पण लवकरात लवकर याच्यावर ऍक्शन घेतली पाहिजे, हा महत्वाचा मुद्दा आहे. आपण एवढे बोलले की नियमाच्या चौकटीत आहे, पण गतिरोधक टाकताना नियमाच्या चौकटीच्या बाहेर काय टाकले असेल? आता त्याचा प्रश्न तर मी त्याचं उत्तर तर नाही देऊ शकणार, पण नेमकं असं म्हणू शकतो की आता जे काही आहे ते आता शासनाच्या हातात आहे, ते काढावंच लागतील हे तर मला वाटतं. आता हळूहळू वाढेल आक्रोश, जनता फ्रस्ट्रेट व्हायला लागली आहे, त्याच्यावरती गव्हर्नमेंटने लक्ष द्यायलाच पाहिजे. कारण एक वेळ येईल की ते असहनीय होऊन जाईल आणि तेव्हा त्याची प्रतिक्रिया खूप चुकीची असेल, तर लवकरात लवकर केलेलं बरं राहील. मी रोकड्यानगर येथील रहिवासी आहे. माझं रोज रोकड्यानगर पासून तर प्रगतस्थळ पर्यंत येणं जाणं राहते. साधारण 3 ते 4 चक्र कंटिन्यू राहतात. आणि रोजचे मी बऱ्याचदा मी हे ब्रेकर मोजत गेलो बऱ्याचदा, तर 22 ते 28 ब्रेकर साधारण या काशलानी पेट्रोल पंपापासून तर प्रगतस्थळापर्यंत राहतात. माझं हर्नियाचं ऑपरेशन झालंय. हे ब्रेकर कुदू शेवटी ते खोलायची वेळ आली. शेगावच्या प्रशासनाने, नगरपालिकेने एवढी एक गोष्टीचं लक्षात घ्यावं की हे अनधिकृत टाकलेले स्पीड ब्रेकर जे आहेत हे कमी करा. ज्या ठिकाणी आवश्यकता नाही त्या ठिकाणी स्पीड ब्रेकर टाकून ठेवलेत. म्हणजे गोष्ट अशी झाली आहे की मागील त्याला शेततळे ही योजना महाराष्ट्र सरकारने राबवली होती आणि मागील त्याला स्पीड ब्रेकर ही योजना शेगाव नगरपालिकेने राबवलेली आहे. हे विनाकारणचे म्हणजे जिथं गरज नाहीये त्या ठिकाणचे स्पीड ब्रेकर प्रशासनाने, शेगाव नगर परिषदने हे सर्वात अगोदर काढून टाकावे. याचा फार त्रास या ठिकाणी होऊन राहिला. मी सध्या उभा आहे छत्रपती संभाजी महाराज चौकामध्ये. आपला विषय आहे गतिरोधकाचा. गतिरोधकामुळे मागील काही महिन्यापासून गावामध्ये चर्चा चालू आहे, गतिरोधक टाकणं चालू आहे आणि त्यांना त्याच्यावर निवेदन देऊन गतिरोधक टाकण्यासाठी जनता पुढे सुद्धा आलेली आहे. पण गतिरोधक नेमके कसे असावे यासाठी काही लोकांनी निवेदन सुद्धा दिलेले आहे. गतिरोधक असणे आवश्यक आहे, पण त्याची काही नियमावली आहे, त्या नियमावलीच्या विरुद्ध हे गतिरोधक टाकण्यात आलेलं आहे. म्हणजे या गतिरोधकाला अवैध गतिरोधक असे म्हटले जाते. आजकाल मुलं ट्युशनला ई बाईकचा वापर भरपूर प्रमाणात करतायत. ज्या लहान ई बाईक आहे त्यांच्या ग्राउंड क्लिअरन्स खूप कमी असल्यामुळे ते गतिरोधकाला घासतात. याच्यामुळे त्याचा अपघात होण्याची सुद्धा शक्यता आहे. त्या नगर परिषद मुख्याधिकारी व संबंधित अधिकारी याची वाट नाही पाहत आहे. नगर परिषदची अशी आपण संकल्पना म्हणू शकतो का, मिळेल त्याला गतिरोधक पण मिळेल त्याला रस्ता नाही असं आपण म्हणू शकतो. परंतु या गतिरोधक काढण्यासाठी काही चांगल्या व्यक्तींनी सुद्धा गतिरोधक काढण्यासाठी नगर परिषदमध्ये निवेदन सुद्धा दिलेले आहे. मागील निवेदनाला महिनाभर 40 दिवस असे उलटून सुद्धा याच्यावर कुठलीच कारवाई नगर परिषदच्या मुख्याधिकारी व इतर अधिकाऱ्यांनी किंवा नवनिर्वाचित निवडून आलेल्या नगराध्यक्षांनी सुद्धा याच्याकडे कानाडोळा करताना आपल्याला दिसत आहे. आता नेमकं जनतेने कुठे जावं आणि काय करावं हे सुद्धा प्रश्नचिन्ह जनतेसमोर निर्माण झालेलं आहे.